पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी अनिल पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र विकास केंद्र। आमच्या या सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी जलमित्र पुरस्कार दिला जातो। जलक्षेत्रात अत्यंत प्रभावी आणि समाजहिताचं काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। यावर्षी 11वा पुरस्कार आहे आणि हा वर्षीचा पुरस्कार आम्ही जलसंस्कृतीचे अभ्यासक, पुरातत्व व इतिहास संशोधक तसेच भारतीय जलसंस्कृती मंडळाचे संस्थापक माननीय प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर यांना देणार आहोत। आपल्या देशाचे अर्थराज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या शुभ हस्ते आणि श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानचे संस्थानाधिपती हरिभक्तपरायण श्रद्धेय रावसाहेब महाराज गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवृत्त सनदी अधिकारी माननीय डॉक्टर नरेश गीते आणि सामाजिक कार्यकर्ते तथा गोदामाई सेवा प्रतिष्ठान नाशिकचे अध्यक्ष देवांग जानी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जानकी एक्झिक्युटिव्ह या हॉटेलच्या सभागृहात संपन्न होणार आहे। महाराष्ट्र विकास केंद्राची स्थापना कधी झाली आणि आतापर्यंत किती लोकांना तुम्ही पुरस्कार दिले? महाराष्ट्र विकास केंद्राची स्थापना सन 2000 साली झाली, परंतु आम्ही 2013 पासून जलमित्र पुरस्कार देण्याचं सुरू केलं। 2013 ते 22 या 10 वर्षामध्ये दरवर्षी एक अशा पद्धतीनं आम्ही 10 पुरस्कार दिलेले आहेत आणि यंदाचा 11वा पुरस्कार आहे। केंद्राचं मुख्य काम काय नेमकं, ज्याच्यामध्ये शासनाचं काही इन्व्हॉल्व आहे? महाराष्ट्र विकास केंद्र ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे। या संस्थेच्या वतीनं आम्ही जलजागरूकता या विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि जलजागरूकता केली तरच जलक्षेत्राच्या सगळ्या समस्या समाजामध्ये चर्चेल्या जातील आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल। या प्रामाणिक भावनेतून आम्ही जलजागरूकतेचा उपक्रम करतो। त्या अनुषंगानं आम्ही अनेक परिषदा घेतल्या, मेळावे घेतले, त्याचबरोबर समाजामध्ये जाऊन बैठका घेतल्या, यात्रा केल्या, अभियानं केली। दूषित पाणी विरोधी जनजागरण अभियान किंवा शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पाण्याच्या अनुषंगानं, पर्यावरणाच्या अनुषंगानं स्पर्धा आणि त्याच्यामधून विषय आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जातो। फॉर्मॅटिव्ह एज ग्रुपमधली मुलं हा आमचा कोर टार्गेट ग्रुप आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। तुम्ही जे अहवाल वगैरे किंवा परिषद बैठका घेतात याच्यामध्ये शासन काही तुम्हाला मदत करते आणि त्याची काही अंमलबजावणी केली का तुम्ही? महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं दूषित पाणी विरोधी अभियान असेल, उपसा सिंचन योजनांच्या अडचणी उपाययोजना किंवा केंद्र सरकारनं जो राष्ट्रीय कृषी धोरण तयार केलं होतं त्या अनुषंगानं घेतलेली परिषद असेल किंवा तरुणांसाठी असणारे रोजगार मेळावे असतील किंवा या देशामध्ये पहिल्यांदा जो नदीजोड प्रकल्प झाला तो नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा आहे की नाही यासाठी 1 दिवसाची परिषद घेतली आणि आम्ही त्याच्यामध्ये असं सांगितलं की या देशामधल्या नद्या जे सरकार जोडणार आहे ते किती जोडणार आहे तर 30 नद्या जोडणार आहे। त्याच्यामध्ये 14 नद्या हिमालयन कंपोनंटमधल्या आहेत आणि 16 नद्या ह्या पेनिन्सुलर कंपोनंट गवताळ प्रदेशातून उगम पावणाऱ्या, परंतु त्याचा महाराष्ट्राला काही फायदा नाही आणि म्हणून आम्ही 5 ऑक्टोबर 2003ला परिषद घेतली। त्या परिषदेने एक रिपोर्ट तयार केला आणि त्या रिपोर्टमध्ये आम्ही असं सांगितलं की 10% भूभाग महाराष्ट्राचा देश पातळीवर आहे, 10% लोकसंख्या आहे, परंतु 5,60,000 कोटीच्या प्रकल्पामधून आपल्या राज्याला 5,000 कोटीचा सुद्धा फायदा नाही आणि म्हणून आम्ही राज्यांतर्गत नद्या जोडण्याचा एक प्रस्ताव सरकारला दिला। त्याच्यातूनच सरकारनं आपल्या राज्यांतर्गत नद्या जोडण्याचा उपक्रम सुरू केला आणि पहिलं कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हे आम्ही घेतलेल्या प्रकल्पाचं फलित आहे। दुसरं, आम्ही ज्या उपसा सिंचन योजनाच्या अडचणी उपाययोजना केल्या, राज्यामध्ये जो नॅशनलाइज बँका
आणि सहकारी बँका याच्यामध्ये लॉ ऑफ दाम दुप्पटचं जे व्हेरिएशन होतं ते दुरुस्त करण्याचं काम सरकारनं केलं. याबरोबरच आम्ही पहिले आग्रही होतो, महाराष्ट्रातली आम्ही पहिली संस्था आहे की ज्या संस्थेनं शालेय स्तरावर जलजागरूकता राबवावी अशा पद्धतीचं अभियान घेतलं आणि सरकारनं त्याच्यानंतर त्याला प्रतिसाद दिला. परंतु आमची संस्था लहान आहे. आमच्या संस्थेला राज्य किंवा केंद्र सरकार किंवा देशातल्या कुठल्याही सरकारी यंत्रणेचा कसल्याही पद्धतीचा आपल्याला लाभ नाही. आम्ही त्याच्यासाठी अर्ज देखील कुठं केलेला नाही अद्यापपर्यंत. आम्हाला पैसे काही मिळालेले नाहीत. आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं आम्ही हे करतोय. त्याचबरोबर दुसरं जलमित्र पुरस्कार सुरू करण्यासुद्धा कारण हेच आहे की चांगल्या गोष्टी समाजापुढं आल्या तर त्याचा काहीतरी फायदा होईल. आणि आम्हाला असं दिसतंय की आम्ही जे काम करतोय त्याच्यामधून आम्हाला अपेक्षित असणारा यश सामाजिक किंवा ग्रासरूट लेवलवर आम्हाला मिळते. पुरस्काराचं स्वरूप काय? पुरस्काराचं स्वरूप अत्यंत सोपं आहे. आम्ही सन्मानपत्र तयार करतो. त्यांनी केलेल्या कामाच्या अनुषंगानं त्यांना मोमेंटो देतो. एक टोकन ऑफ लव म्हणून 10,000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट देतो, शाल बुके देतो आणि त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करतो. आमच्या आजच्या या पत्रकार परिषदेला जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र शेलार, निवड समितीचे सदस्य माननीय अरुण दापकेकर आणि आपल्या औरंगाबाद शहराचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते डॉक्टर जफर खान साहेब हे आजच्या या परिषदेसाठी आमच्या सोबत उपस्थित आहेत. धन्यवाद.